नमस्कार, येवकार तुमका हब एन्काउंटर कार्यावळीन. सध्या वेचणुकाचो सीझन सोंपला आणि एव्हरीवन इज बॅक ऑन ट्रॅक. एव्हरीवन इज बॅक टू बिझनेस. अशा वेळार आम्ही वाट पळयता 10 मार्चाची, जेन्ना सगळो निकाल भायर सरतलो आणि नवीन सरकार कोण घडयतलो हें कळटलें. गोंयच्यो इंडस्ट्रीज हाचे पयलीं कोविडा अंडर काम केल्ले आसा, कोविडान सफर जाल्ल्यो आसा आणि ताचे उपरांत तांणी कंटिन्यू केला. थर्ड फेजान ते आणि सेकंड फेजान बंद नाशिल्ले तरी पूण इम्पॅक्ट जाला. आता फुडल्या सरकाराच्या काळान ह्या सरकारा कडल्यान तांच्यो कितें अपेक्षा आसा, बजेट जे प्लेस केला ताचेर कितें अपेक्षा आसा आणि जे नवीन बजेट येतले तातूंत तांणी कितें चेंजीस जाय हे जाणून घेवपा खातीर आमी खास स्कायपा वरवीं मेळटा दामोदर कोचकर, प्रेसिडेंट गोवा स्टेट इंडस्ट्रीज असोसिएशन. येवकार सर तुमकां. Yeah. Sir, we are looking at immediate budget now after this. So, what is your wish list? Budget, see, we don't have much of a wish list financially, but whatever government comes in power, we have certain requirement from them. That is, whatever government may come, but we have certain things which needs to be corrected if industries has to flourish in Goa. That is So, my what are the things that you think needs to be corrected? main thing. What I've been asking all the time of is, first thing is ease of doing business in a real sense, so not on a paper like so थोडे गोष्टी ज्यो कितें आसा आतां इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणून कितें केलें चडशी हें आसा पळय सर्विसीस ऑनलायन केल्या, पण ऑनलायन करपी एजन्सी आसा जेल ती गव्हर्मेंट एजन्सीज आसा आणि तांचे तितले प्रोफेशनल काम जायना अजून पर्यंत. आमी पळयता कितल्यो सर्विसीस जाल्या ताका लॉट ऑफ थिंग प्रॉब्लेम आसा. डिपार्टमेंट एज वेल एज इंडस्ट्री सायडूय आमकां खुबसो फॉलोअप करचो पडटा आणि टायमार त्यो फॅसिलिटी मेळना. So, online आसूनय त्यो तुमकां एफिशियन्सी वायज दे आर नॉट एफिशियंट. नॉट एफिशियंट. सो आमी कितें म्हटलेलें, एक तर कोणाक तरी प्रोफेशनल एजन्सी आहा ताका अपॉयंट करपाच्यो आणि तांचे कडल्यान एक पयल्या फावटी एक तरी सिस्टम सगळी बरोबर करून घेवपाची. कित्याक आतां पळय IT GST सिस्टम हिकअप्स आसुनी पण एटलिस्ट सुरळीत जाला आणि कितें कितें एडिशनल खुबशे पॉयंट एड जायत उरता. पण आमची सादी गोश्ट लायक NOC घेवपाची उदकाची, नाल्यार लीज रेंट भरपाची, हातून पासून कितलेशे स्ट्रगल जाता. सो ते एक प्रोफेशनलिझम येवपाक जाय. तर तो आमचो पयलो मुद्दो हातून. हो पयलो मुद्दो की ऑनलायन आसा तातूंत प्रोफेशनलिझम येवपा जाय. प्रोफेशनलिझम येवपाक आणि सगळ्या डिपार्टमेंटा कडेन ज्यो सर्विसी इंडस्ट्री करता त्यो सारक्यो सुरळीत आणि टायम लायनान जावपाक जाय. कित्याक इंडस्ट्री टायम लायन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरो मुद्दो कितें आसतलो? दुसरो मुद्दो हांव पयलीं तुमचे कडेन उलयला की म्हजें म्हणणें कितें आसा की कॉर्पोरेशन्स आसात पळय ही वीच आर इंडस्ट्री रिलेटेड लायक GIDC EDC हातून पॉलिटिकल पार्टीक चेअरमॅन करपाचो ना. That has to be run by a professional person because then lot of clashes are there. तांची प्रायोरिटी दुसरी असता आणि आमची प्रायोरिटी दुसरी असता. सो सुरळीत कामां जायना. हो एक म्हजो मुद्दो आसा. सो आता खंयचे एक IDC म्हणटा तुम्ही चेअरमॅन पॉलिटिशियन असू जायना, एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान असू जायना, IT कॉर्पोरेशन चलता का थंय ना? ना, वॉट एव्हर रिलेटेड टू इंडस्ट्री आसा पळय तातून आमच्या हातून कितें आसा प्रोफेशनल मनीस आसपाक. पॉलिटिशियन नाका, रिहॅबिलिटेशन नाका म्हणटा तुम्ही, म्हणजे ताका ते रिहॅबिलिटेशन. पॉलिटिशियन कित्याक जाय तुका? पॉलिटिशियन सपोज पॉलिसी करपाक कितें करपाक ओके, पण डे टू डे एक्टिविटी जाता पळय तातून इंटरफरन्स पॉलिटिशियनाची गरज ना न्ही. बिकॉज आमचे चडशे कामां इंडस्ट्रीचे आसता पळय, फिक्स कामां आसता ह्या डिपार्टमेंटा कडेन आणि तातून मागीर कितें जाता, देर इज अ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. सो ते अवॉइड करपा खातीर हांव पयलींच खंयचीय पार्टी येवनी पयलो म्हजो मुद्दो हो आसतलो की राजकारण्यांक चेअरमॅनशीप दिवनाका त्या कॉर्पोरेशनाची जी इंडस्ट्री रिलेटेड आसा. हय, आतां जर ऑब्लिगेशनूच आहा खंयच्या पार्टीक बाबा सगळे इतले MLA आसा तांकां कितें करतले तो तांकां कितें दिवपा जाल्यार वॉट एवर फॅसिलिटी गाडी बिडी कितें दिया, पूण तांकां डे टू डे एक्टिविटीन इनवॉल्व करनाकात.
हे माझे सारखे पक्स हात जोडून पक्स विनंती दिया आसा. म्हटल्यार तांकां हे नाका अशें. हय पक्स ओके. दिवपाक तुमी कशें हें करा, पण सी कितें जाता मागीर इंडस्ट्रीची हे गोची जाता न्ही कसल्या कामाची, तसो इंटरफरन्स आसपाक जायना. हो म्हजो थर्ड सेकंड विश लिस्ट, थर्ड विश लिस्ट कितें आसा? थर्ड विशलेश म्हणल्यार कितें आसा, खंयच्योय गोश्टी आमच्यो आसा पळय ताका आमकां प्रॉपर ट्रान्सपरंट SOP जाय खंयच्याय कामाक. आतां सपोज जर बिल्डींग बांदतलो नाल्यार सपोज कनेक्शन घेतलो जाल्यार ह्यो सगळ्यो फायली आसा पळय कनेक्शन घेवपाच्यो NOCच्यो ज्यो रुटीन फायली आसा पळय त्यो मिनिस्टराक रिफर करपाक जायना. ओके. रुटीन फायली हांव कितें म्हणटा पॉलिसी डिसिजन आहा ते तुमी मिनिस्टराक रिफर करा त्या हाच्यो, पण ज्यो रुटीन ज्यो कायद्यान बसता ताका SOP करात तुमी. कितें आमी हें करपाचें, कितें जाय, कितें फी भरपाचें आमी सगळीं भरता वीच इज फिक्स्ड. पण ह्यो फायली रिफर टू बाय ते कितें केला बाय लॉ रिफरन्स ना. एक कितें तरी सर्कुलरा मदीं कोणे तरी काडल्या आनी सगळ्यो फायली ते आपल्या कडेन मागून घेता. सो वॉट एवर रिजन. So minister is industries minister, you mean to say? No, all department न्ही, इट्स नॉट इन वन डिपार्टमेंट. पण प्रत्येक कनेक्शन डिपार्टमेंटाचे बिजलीचें कन्सर्न कनेक्शन मिनिस्टर घेवपाक करता. वच, लायटीचें कनेक्शन घेवपाक वच, उदकाचें कनेक्शन घेवपाक वच, हे कनेक्शन घेवपाच्यो फायली मिनिस्टरा कडेन कित्याक वचपाक जाय? इट्स अ रुटीन मॅटर न्ही. कळ्ळें न्ही, तुका कन्वर्शन करपाक जाय, देर इज अ लॉ, यू फिक्स द लॉ. टायमलायन कर, ऑनलायन करा ट्रान्सपरंट, ही SOP घाला, ही फी घाला. सो तातूंत करप्शन जाताशें दिसता तुमकां? ब्रायबरीज गेट दॅट इज पयशे मागता? सी मेन हांव करप्शन जाता जायना हे प्रत्येक जाणांक खबर आसा. ते म्हाका फोडून सांगपा नाका, पण म्हाका कितें म्हजें म्हणणें कितें आशिल्लें, ह्यो रिफर करपाची गरज ना. रिफर करायची गरज ना. हय. चवथे विश लिस्ट कितें? चवथें विशलिस्ट आतां कितें आसा, आतां इतले ह्या मेन हो मुद्दो आतां हे इलेक्शनाचो आशिल्लो पळय, तो बारीक हांव पळयतालो प्रत्येक गोश्टीचो एम्प्लॉयमेंट जनरेशन. कळ्ळें न्ही, गोंयचें एम्प्लॉयमेंट जनरेशन हांगा येवंक जाय. कारण आतां म्हाका सांग, एम्प्लॉयमेंट जनरेशन हें MLAच्या हातून आसपाक जायना न्ही. MLA इज नॉट सपोज टू गिव जॉब्स टू एवरीबडी. फर्स्ट ऑफ ऑल ती आयडिया तकलेंतल्यान लोकांनी काडून उडोवपाक जाय. कोण जर सपोज खंयच्याय जॉबाक जर कम्पेटंट आसा पळय, बाय स्टॅट्यूट ही शूड गेट द जॉब. आतां तुजे सगळे क्वॉलिफिकेशन आसा, पण तूं कोणाचे तरी फावरान जॉब घेता, वीच इज नॉट करेक्ट. आनी तो फावरान जॉब घेवन जर तो त्या हातून कामाक गेलो पळय, इज नॉट एबल टू डिलिव्हर दॅट कायंड ऑफ व्हॅल्यू. सो त्या खातीर आमी पासून कितें म्हणटा, आमी स्ट्रिक्टली जेन्ना वेर्ना प्रेसिडेंट आशिल्लो, स्ट्रिक्टली पॉलिटिकल रिफरन्सान कोण येता पळय तांकां आमी पयलींच सांगताले, तुमकां काम करपा जाल्यार करा, फाल्यां मागीर सांगपाक जायना ना आपूण हाचो मनीस, आपल्याक सुटी जाय आनी तसलें ना. आमच्या हातून काम करता जाल्यार आमकां रिजल्ट जाय न्ही. सिमिलर थिंग, सिमिलर टायमलायन शूड बी ऑल्सो देर वीथ द गव्हर्मेंट जॉब. देर हॅज टू बी अकाउंटेबिलिटी. आज केलें काम फाल्यां हें केलें तशें जावपा जायना. हातून इंडस्ट्रीचे विश लिस्ट कितें जालें? व्हॉट इज युअर विश ऑन एम्प्लॉयमेंट? आतां हातून इंडस्ट्रीचे विश लिस्ट म्हणल्यार कितें आसा पळय, सपोज जॉब क्रिएशन करपाक जाय जाल्यार कितें जाता पळय, सगळे जाण आतां गव्हर्मेंट जॉब सोदता. सो आतां जर नवो एंटरप्रेनर जर काम करतलो ऑर तो नवो बिझनेस जर चालू करतलो जाल्यार आमच्या हातून सिस्टमान तितली ऑपॉर्च्युनिटी ना. IDCचे प्लॉटाचे रेट इतले पावल्या की नवो जर कोण जर क्वॉलिफायड मनीस येवन जर बारीकसो जागो घेतलो न्ही, करोडाने पयशाचे प्लॉट जाता. युजली कितें जाता, इतल्या रेटान ओन्ली कोण भायलो लोक ते प्लॉट घेवन मागीर ताचें मॅन्युप्युलेशन करपाक शकता. सो म्हजें म्हणणें कितें आशिल्लें, थोडे तरी प्लॉट आमच्या गोंयकाराक बारीक अलॉट हें करून दवरपाचें एट अ कन्सेशनल रेट. दुसरें म्हणलें, सपोज कोणाक प्लॉट घेवन हें करपाक नाका जाल्यार रेडीमेड गाला टायप्स बारीक बारीक करपाचे, which can be done either by IDC or it can be done by the employer. आतां सपोज कोणा कडेन जागो आसा ताणें आपल्या सायडीन आनी बारीक बारीक हें करून नवे जो हें आसा पळय एंटरप्रेनर गोंयचे तांकां लेट आउट करून तांणी काम करपाक जाता. म्हणजे लायट जे तांकां खंय खंय धांवपाक नाका, लायटीचें कनेक्शन, उदकाचें कनेक्शन रेडीमेड दिवपाचें आनी पळोवपाचें तेंचे जर बिझनेस वाडले जाल्यार मागीर तो फुडें जागो घेवन करपाक जाता न्ही. So usually it is an incubation for industries.
या इन्क्युबेशन म्हणल्यार कितें जाता, यू ओनली गायड. हातून तूं प्रॅक्टिकली ताका चान्स दिता. आमचे स्किमी आसा, सपोज IDCन गेलो तुका 20 लाख मेळटा, पण तो खंय चालू करतलो? वी डोंट हॅव दॅट इकोसिस्टम. IDCन जर तो गेलो आनी प्लॉट घेवपाक गेलो जाल्यार कितले राटावय सगळ्यांक खबर आसा. सो ताका जाल्यार प्लॉट मेळपाक चान्सूच ना नव्या मनशाक, ताचे कडेन कांय पयशे ना. आमच्या वेळार तें जाल्लें म्हणून आमी 10-15 लोकांक काम दिवपाक शकले. कळ्ळें न्ही? ह्यो गोश्टी आतां जायना. सो हें बी आमी हें करपा. आनी तिसरी गजाल हांव ह्या संदर्भान सांगपाक सोदतां की आतां कितें म्हणटा ते इंडस्ट्री लोक गोंयकाराक घेना कामाक, नाल्यार आनी कितें घेना. आतां कितें करपाक जाय, ह्यो व्हडल्यो इंडस्ट्रियल इस्टेट आसा पळय, आतां थोड्योशो गोश्टी आतां पळय, चडशे लोक भायले येवन बारीक सारीक कामां करता. पण आमच्या स्टेटानूच लायक सांगे, वाळपय कितलेशेच लोक आसा तांकां थंय ऑपॉर्च्युनिटी ना जॉब मेळपाची. 100 रुपया 200 रुपयान दिता. हांगा जर तुमी ताका जर रावपाचो अरेंजमेंट केलो विकली, सोमार ते शुक्रार पर्यंत हांगा रावपाक जर तांकां एकोमोडेशन दिलें विथ फूड, हॉस्टेल कायंड फॅसिलिटी सगळ्या इंडस्ट्रियल इस्टेटीन एट अ चिपर रेट, तो आयलो सोमाराक एक शुक्रार पर्यंत काम केलें, शेनवार आयतार घरा गेलो. आनी दुसरें कितें, सपोज तो मातसो चड शिकलेलो आसा, ताका डेली वचपाक परवडटा जाल्यार हे पॉयंट टू पॉयंट सर्वीस जाय. ट्रान्सपोर्ट आमची पब्लीक ट्रान्सपोर्ट सर्वीस सारकीच हें आसा. हातून कितें जातलें, इंडस्ट्रीकूय खूब लोक जाय पडटा, पण तांकां कितें जाता, इतले पयशान येवप तें परवडना. सो हाच्या खातीरूय खुबशे जाण जॉब घेवपाक हें करता. So this point to point service to industrial estates. या पॉयंट टू पॉयंट सर्वीस टू इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे पब्लीक ट्रान्सपोर्टेशन आसपाक जाय. आनी रावपाकचो हॉस्टेल फॅसिलिटी जाय. इट मे बी फॉर द गोवान्स एज वेल एज फॉर भायल्यांक, पण फॅसिलिटी जाय, नाल्यार ते अशें स्लम तयार जाता. These are 5 wish list. आणि आसा तुमचेकडे? हे जाले 4 म्हजे, आनी एक तुवें 5 सांगतले म्हाका. 5 सांगतले. 5वें म्हणजे कितें आसा, कंप्लायन्सीस इन्स्पेक्शन्स बी आसा पळय, ते प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याक जाय तशें सांगता. तूं आज एक दीस व्हेंटिलेशन सर्वे कर, एक दीस हें कर, आनी ते कॉम्पिटंट ऑफिसर म्हणून अपॉयंट करता, आनी ते आपल्याक जाय तशें रेट लायता. हे सगळें भितरल्यान जे कितें जाता पळय, तातूंत कितें जाता, नवी इंडस्ट्री नाल्यार एक्झिस्टींग इंडस्ट्रीक खूब बर्डन जाता अननेसेसरिली. दुसरे स्टेटीन अशें ना. कळ्ळें न्ही? आतां पळय, रिट्रेंचन ते स्कीम केल्ली 15 दिसाची, ती काडून तुमी डायरेक्ट 45 डेज केली. सो ते आतां पळय, नाल्यार कितें जाता, लोकांक ऑप्शन आसा न्ही आतां, खंयसरूय करपाक जाता वचून इंडस्ट्री स्टार्ट करपाक. आतां कर्नाटका, महाराष्ट्रा मायग्रेशन जाता अकॉर्डिंग टू यू की सो नवे आतां इवन आमचे सारकेले आमचे बऱ्यो इंडस्ट्री गोंया आसा पळय, तांचे पासून एक्सपान्शन प्रोजेक्ट दुसरे कडेन गेल्या. बिकॉज तो अप्रोच सारको जाय नवी इंडस्ट्रियल तांकां. मागीर तुवें तांची सारके सिस्टमॅटीक बाबा तांकां क्लियर कट सांगपाक जाय. तातूंत ती पॉलिसी बी क्लियर कट आसूंक जाय. अजून इंडस्ट्रियल इस्टेट पॉलिसी, इंडस्ट्री पॉलिसी आहा पळय, ती फायनल नोटिफिकेशन अजून जावंक ना गोंयचे. इंडस्ट्री सो येना पयली इंडस्ट्री पॉलिसी फायनल नोटिफिकेशन कर. इंडस्ट्री पॉलिसी जाय, आनी ह्यो मुद्दे सांगल्या पळय, ताचेर विचार जावपाक जाय सिरियसली. ओके, परत येतले आमी जेन्ना सरकार घडयतले तेन्ना तुमचे कडेन. ते बरें करूं सर. सो ह्या आशिल्ले इंडस्ट्रीचे मुद्दे, 5 मुख्य मुद्दे जाका लागून गोंयच्यो इंडस्ट्री सर्वायव जातल्यो, फ्लरिश जातल्यो आनी नव्यो इंडस्ट्री येतल्यो आनी गोंयांत एम्प्लॉयमेंट जनरेशन जातलें. आमी पळयलां की इलेक्शनाच्या काळार वेगवेगळ्यो पक्ष एम्प्लॉयमेंटा विशीं उलयता आनी आपूण एश्युरन्सीस दिवन वता, पण तेन्ना कोणूच इंडस्ट्रियलिस्टांक कॉन्फिडन्सान घेवना. तुमचे कडेन कोण आयिल्ले सर पक्षवाले की बाबा आमी एम्प्लॉयमेंट कशें क्रिएट करूं काय म्हणून, काय आपल्या ते कितें म्हणटा पळय, तांचे हें कितें 80% घेवपाचे गोंयकारांक. अरे 80% घेवन त्यो आमचो बिझनेस चलपा जाय न्ही. आमी तुमी दिता ते घेतले आनी जर काम जायना जाल्यार आमची बिझनेस कशें चलतले? आमी लॉसान वचपाक शकना. गव्हर्मेंटाचें कितें जाता, तुमचो पगार तुमी दिता कसोय तांकां, पण आमकां इंट्रस्ट आसता, बँक हें आसता, आमचें चलपा जाय न्ही. कॉम्पिटंट आसल्यार ऑफकोर्स वील एम्प्लॉय देम इफ दे आर विलिंग. ना कोण म्हणटा. ओके, कॉम्पिटंट आसल्यार एम्प्लॉय करतले. देव बरें करूं सर. तुमी पळयतात हब एंड काउंटर ऑन युअर वेबसायट www.goanewsup.com. चॅनल पार्टनर्स आर RDX Goa and प्रोडक्शन पार्टनर्स आर goabyland.com. कीप वॉचिंग.